हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 5वीची गणिताची चाचणी क्रमांक 1 ही सॉल्व करून घेणार आहोत. तर 10 गुणांसाठी विचारलेली आहे. तर चला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या कडेने पेन्सिल फिरवली तर कागदावर वर्तुळाची आकृती मिळेल. तर बघा, पुढीलपैकी म्हणजे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. तर तुम्ही ऑप्शन्स बघू शकता. पहिला ऑप्शन दिलेला आहे त्यांनी माचीसची पेटी. तर माचीसच्या पेटीने आपल्याला गोलाकार भेटेल का, वर्तुळ भेटेल का, तर नाही. कंपास पेटी तर नाही. पुस्तकही नाही. म्हणजेच आपलं बरोबर उत्तर आहे 2. म्हणजे आपला ऑप्शन्स काय आहे, बरोबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न नंबर 2. दिलेल्या आकृतीतील बाणाने वर्तुळाचा कोणता भाग दर्शवलेला आहे. तर बघा, इथे तुम्हाला वर्तुळ दिसतोय आणि वर्तुळाला इथे एक रेष दिसते, तिरपी रेष दिसतीये आणि इथे बाण दाखवलेला आहे. मग तुम्हाला विचारलेलं आहे की हे जे आहे हे बाणाने जे दाखवलेलं आहे त्याला काय म्हणतात. तर त्याला म्हणतात जीवा. इथपर्यंत समजले. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 3. दिलेली संख्या अक्षरात अचूक लिहा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे नंबर दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे, ती आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे. तर आपण अक्षरात लिहूया इथे. $8,090. तर बघा, मी इथे लिहिलं आहे 8,090. तर तुम्ही अशा प्रकारे इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या गटात एकूण किती समसंख्या आहेत. आता आपल्याला ते त्यांनी विचारलेलं आहे की दिलेल्या गटात एकूण किती समसंख्या आहेत. तर आपण ओळखूया आता. तर बघा, तर आपण बघूया आता. इथे तुम्ही बघू शकता 11. आता आपण सुरुवात करूया. आता इथे 11 दिसतंय. 11च्या एकक स्थानी काय आहे, 1 आहे. म्हणजे ही काय आहे, विषम संख्या आहे. 55च्या एकक स्थानी काय आहे, 5 आहे. ही पण विषम संख्या आहे. त्यानंतर 3च्या एकक स्थानी काय आहे, 55. इथे 33च्या एकक स्थानी काय आहे, 3. तर ही पण विषम आहे. इथे 12च्या एकक स्थानी काय आहे, 2. तर ही एक काय आहे, समसंख्या आहे. त्यानंतर 8 एकक स्थानीच आहे, मग हा पण आहे, समसंख्या आहे. त्यानंतर 1 ही पण नाही आणि 4 ही पण एक समसंख्या आहे. तर 5 ही विषम संख्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला किती समसंख्या भेटल्या, 1, 2 आणि इथे 3. तर अशा प्रकारे 3 म्हणजे उत्तर आलं आपलं 3. समजलं इथपर्यंत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5. खालील अंक व त्यांची स्थाने दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार करा व अचूक संख्या लिहा. आता तुम्हाला दिसतंय खाली अंक दिलेला आहे आणि त्यांची स्थाने पण दिलेली आहेत, म्हणजे एकक, दशक, शतक. ठीक आहे. तर त्यावरून संख्या तयार करायच्या व अचूक शब्द लिहायचे आहेत आपल्याला. तर यांची बेरीज आता आपण करूया. यांची बेरीज एकूण येते 99,300. हे 90 आणि 9,000 किती होतात, 99,000 आणि वरचे 300. तर 99,300. अशा प्रकारे आपण यांची बेरीज केलेली आहे. त्यानंतर आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. उभ्या मांडणीने बेरीज करा. आता आपल्याला उभ्या मांडणीने यांची बेरीज करायची आहे. तर चला आपण करूया बेरीज यांची. तर सुरुवातीला काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, 14,512. तर आपण हे इथे लिहून घ्यायचे आहेत. आता चला आपण लिहून घेऊया आता. तर तुम्ही बघू शकता मी इथे लिहून घेतलेले आहे. आपल्याला जे गणित दिलेलं आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. तर चला आपण आता हे सॉल्व करूया आपण.
आता बघा बेरीज करायची आहे आपल्याला. मग 5 अधिक 2 किती होतात? 5 आणि 2 7 होतात. तर इथे आपण लिहिणार आहोत 7. त्यानंतर इथे 1 आणि 9, 9 आणि 1 किती होतात? 10 होतात. मग इथे काय येईल? 0. आणि वरती हातचा किती आला? इथे 1. मग आपण इथे 1 लिहिणार आहोत. समजलं? अशा प्रकारे हातचा द्यायचा. आता हा 1 आणि 5 किती होतात? 6. आणि 6 आणि 3 किती होतात? 9. तर इथे काय येईल? 9. त्यानंतर 4 आणि 3 किती होतात? 4 आणि 3 7. तर इथे काय लिहिणार आहोत आपण? 7. आणि इथे 1 ॲज इट इज. तर बघा अशा प्रकारे आपण हे एक गणित सोडवलेलं आहे. तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आता इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करा. आता इथे 6000 वजा केलेले आहे कितीमधून? 15,063 मधून. तर चला आपण इथे लिहून घेऊया आता. तर मी अशा प्रकारे इथे लिहून घेतलेलं आहे. आता आपण इथे काय करायचं? यांची वजाबाकी करायची आहे. तर बघा इथे 0 आहे. शून्यातून 3 जातात का? नाही. मग आपण इकडनं हातचा घेतला. किती आले इथे? 10. बघा आता मी कसं सॉल्व करते हे गणित. तर 10तून 3 गेल्यावर किती उरतात? 7. मग इथे आपण किती लिहिणार आहात? 7. त्यानंतर पुढे इथून आपण किती होते? इथेही 10 होते. मग इथे किती राहिले? आता यांनी ह्या 10ने इकडे हातचा दिला. मग इथे किती राहिले? 9. आता 9 मधून 6 गेले. किती उरले? 3. त्यानंतर इथे बघा आता ह्याने इथून हातचा घेतला. म्हणजेच इथे किती झाले? 10. आता 10तून 5 गेल्यावर किती उरले? 5. त्यानंतर इथे 6 होते. याने इकडे हातचा दिला. इथे किती राहिले? 5. 5तून 1 गेल्यावर किती उरले? 4. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 आहे. गावाने शाळेला 35,680 रुपयांचे टॅब आणि 44,150 रुपयांचा एक संगणक भेट दिला. तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती? तर त्यांनी विचारलं आहे आपल्याला की गावाने शाळेला दिलेले आहेत पैसे. किती पैसे दिलेले आहेत? 35,680 रुपये दिले आहेत. बघा मी इथे लिहिले आहे. आणि 44,150 रुपयांचा एक संगणक भेट दिला. तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती? तर आता त्यांनी आपल्याला एक गणित दिलेलं आहे. एवढ्या रुपयांचं त्यांनी काय केलं? आपल्याला पैसे दिलेले आहेत. समजा एवढ्या रुपयाचे काय दिलेले आहेत? पैसे दिले. आणि एवढ्या रुपयांचा काय केला? एक संगणक दिला. तर टॅब आणि संगणक यांची एकूण किंमत किती? म्हणजे आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा आपण बेरीज करूया. 44,100 किती आहे? हे 44,150 रुपये आहेत हे. यांची आता आपण काय करणार आहोत? बेरीज. 0 0. 8 आणि 5 किती होतात? 0 से 0. 8 आणि 5 13 होतात. हातचा आला 1. त्यानंतर 6 आणि 1 किती होतात? 7. आणि 7 आणि 1 किती होतात? 8. तर आपण इथे लिहिणार आहोत 8. त्यानंतर 5 आणि 4 किती होतात? 9. आणि 3 आणि 4 किती होतात? 7. तर अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलेलं आहे. तर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर अशा प्रकारे आपण हे सोडवलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9 आहे आपला. ग्रंथालयात 3,546 कवितांची, 5,364 गोष्टींची व 815 नाटकांची पुस्तके आहेत. या नीतीने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली तर ती संख्या कोणती असेल? तर बघा ग्रंथालयात 3,546 कवितांची पुस्तके आहेत, 5,364 गोष्टीची पुस्तके आहेत
व 815 नाटकाची पुस्तके आहेत. या नीताने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली. म्हणजे नीता जी नावाची मुलगी आहे तिने एकूण पुस्तकांची संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिलेली आहे. तर ती संख्या कोणती असेल? तर बघा, आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे बेरीज करायची आहे सगळ्यांची आणि मग नीताने एकूण पुस्तकांची संख्या लिहिलेली आहे फलकावर, मग आपल्याला ती भेटेल. तर अशा प्रकारे आपण करूया. तर चला सुरुवात करूया आपण. काय आहे? 35,000 आणि 3,546, 5,364 आणि किती आहे 815. तर चला आपण यांची बेरीज करूया आता. तर बघा, 6 आणि 4 किती होतात? 10. 10 आणि 5 किती होतात? 15. हातचा आला 1. आता 4 आणि 1 5 होतात. 5 आणि 6 किती होतात? 11 होतात. आणि 11 आणि 1 किती होतात? 12. मग इथे आला हातचा पुन्हा 1. आता किती होतात? हे बघा, 5 आणि 1 6 होतात. 6 आणि 3 किती होतात? 9 होतात. आणि 9 आणि 8 किती होतात? 17. इथे आला हातचा 1. आणि 1 आणि 3 4 होतात. आणि 5 आणि 4 किती होतात? 9. तर अशा प्रकारे नीताने 9,725 रुपये ही 9,725 ही संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली. समजलं इथपर्यंत? तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 आहे. सोहेलने 6,412 रुपयांना बियाणे विकत घेतले व 6,900 रुपयांना खत विकत घेतले. तर त्याच्या बियाण्यांपेक्षा खतांवर किती खर्च जास्त झाला असेल? तर बघा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. सोहेलने 6,412 रुपयांना बियाणं विकत घेतले, 6,412 आणि 6,900 रुपयांना खत विकले. तर त्याच्या बियाणांपेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला असेल? तर बघा मी इथे लिहिलं आहे. आपल्याला सोहेलने काय केलेलं आहे? 6,900 रुपयांना खत विकत घेतला आणि 6,412 रुपयांना बियाणं विकत घेतले. तर मग आपल्याला या बियाणांपेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला तो काढायचा आहे ना. मग आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत. मग आता इथे 0 म्हणजे इथे किती घेतला? 10 घेतले आपण. इथे किती झाले? 10. 10तून 2 गेले, किती उरले? 8. इथे 10 होते म्हणजे इथे किती राहिले? 9 राहिले. 9तून 1 गेला, किती उरले? 8. इथे किती होते? इथे 9 होते. 9तून 4 गेल्यावर किती उरले? 5. आणि इथे किती? 6तून 6 गेले, 0. म्हणजे एकूण 588 रुपये जास्त खर्च झाला सोहेलचा. कशावर? बियाणांपेक्षा खतावर जास्त खर्च झाला. तर बघा, इथे हा आपला शेवटचा प्रश्न होता. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वीची टेस्ट नंबर 1 ही सॉल्व केलेली आहे. टेस्ट नंबर 2, 3 लवकरच तुमच्यापर्यंत येईलच. तोपर्यंत आमच्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवरच्या रोज नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.